प्रकार बघितला गेला तर समोर आपल्याला ट्रॉफ्यांचा भरमसाठ मोठमोठ्या ट्रॉफ्यांचा भरणा दिसतोय. सोबतच अगदी पर्सनल वैयक्तिक बक्षीस सुद्धा अपरंपार लागली आहे, ज्यामध्ये सामनावीर पुरस्कार असेल, सन्मान चिन्ह असतील आणि महालायका वीराला लागलेली ही सायकल कोण विसरेल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल, कर्णधारांना 12वा खेळाडू या. स्कोरर संतोषदा, आई जिवलानीच्या पायथ्याखाली या कोपरीच्या मैदानामध्ये रंगलेला हा थरार क्रिकेटचा आपण सर्वच पाहतोय. आपण तर इथे आखो देखा म्हणजे साक्षात ग्राउंडवरती बसून पाहतोय, परंतु आरजे च्या माध्यमातून आज या स्पर्धेचा आखो देखा हा लाईव्हच्या स्वरूपात संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर जिथपर्यंत ही लिंक पोहोचली ना तिथपर्यंत हे सामने पाहिले जात आहेत. अगदी प्रत्येक गावातील त्या सर्व गावकऱ्यांची लक्ष आज या विरारच्या कोपरी मैदानावरती लागले असतील. बरोबर दीक्षांत सर? कारण प्रत्येक गावातील व्यक्तींचं आज स्वप्न असणार आहे, त्यांना वाटत असणार की माझ्या या खेळाडूंनी, माझ्या गावच्या या मुलांनी आज ही मानाची ट्रॉफी घेऊन यावी. दरम्यान या स्पर्धेमध्ये आताच प्रमुख पाहुणे म्हणून आमच्यासाठी दाखल झाले आहेत नची स्पोर्ट्सचे अध्यक्ष सर्व सुचंद्र जाधव सर यांचं इथे आगमन झालंय. सर तुमचं अगदी मनाच्या गाभाऱ्यातून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा आणि ही स्पर्धेचा अगदी आनंद लुटा. तुम्ही आलाय, तुम्ही फक्त आला नाहीये सर तर एक ऊर्जा सुद्धा घेऊन आलाय. तुमच्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे जमलेल्या सर्व खेळाडूंना तुमचा आशीर्वाद, तुमचा प्रेम कायम पाठीमागे राहो. चला वळूया पाहुण्यांचं आगमन आणि मैदानाच्या आतमध्ये चाललेला क्वार्टर फायनलचा सामना थरार आणि थरार इथे नक्कीच पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आमच्या या पाहुण्यांना डी पणू यांच्या हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन मायेचं हे प्रतीक तुम्हाला सर देतोय, तुम्ही स्वीकारावं आणि असंच कायम आमच्या सोबत अगदी उभे राहावं हीच विनंती. वळूया सामन्याकडे. इथे मात्र हा अशा अतिचा सामना होणार आहे ना, कारण हाच एक सामना आहे तो तुम्हाला दार उघडून जाणार आहे तो या ट्रॉफ्यांपर्यंत पोहोचण्याचं. बघूया कोणत्या संघाची इथे मात्र दाल शिजते. दरम्यान निपुणजी भुवड साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय. साहेब या, तुम्ही आसनस्थ व्हा आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये चाललेल्या या थराराचा अनुभव घ्या. खनगार चषक 2025 परवा दुसरं आयोजित केलंय ते म्हणजेच श्री काळभैरव क्रिकेट संघाने. आई जिवदानीच्या पायथ्याखाली या कोपरीच्या मैदानावर चाललेला हा थरार आणि बघायला गेलं सकाळी इथे वाटत होतं की हा जणू तो राजस्थानचा वाळवंटच आहे, अशा प्रकारची नीरव शांतता सर होती. मात्र हळूहळू संघ आले, सामने सुरू झाले, स्पर्धेला सुरुवात झाली आणि बघा ना या वाळवंटावरती सुद्धा या क्रिकेटचा महासंग्राम अगदी थाटामाटात साजरा झालाय. वाह, पहिला चेंडू आणि त्यावरती घणाघात चेंडू सीमा पार. लेकिन यहाँ पे एक से काम नहीं होगा, अनेक लगाने होंगे. ते बोलतात ना 1 2 3 4 दिल मांगे 1 मोर. इथे अनेकांची गरज आहे. एकाने काम होणार नाहीये कारण 12 चेंडूंचाच खेळ आहे. हे अगदी भली बाती जानता है. यहाँ पे खिलाडी स्ट्राइक पे ऋषी, पहिला सामन्याचा हा सामनावीर पुरस्कार घेऊन आलेला ऋषी खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो येते डीझेला पुन्हा एकदा पाऊण 4. या दोन चौकारांसाठी आगाज तो कर दिया यहाँ पे रूसी ने, लेकिन आगाज से काम नहीं होगा दोस्तों, अंजाम से आपको पहचाना जाता है. क्या यहाँ पे मिली हुई शुरुआत को बड़े रन में तब्दील कर पाएगा ऋषि? देखना होगा. अच्छी गेंद थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, अंपायर की तरफ देखा ऋषि ने, लेकिन यहाँ पे अनुभव है पंच अंपायर के पास, उन पे कोई क्या असर पड़ने वाला है. बॉलर कौन है? सज्जन. नावातच सज्जनता आणि सज्जन ह्या नावानेच या खेळाडूची ओळख आहे.
आणि म्हणूनच याच्याकडून तो सज्जनतेचा अगदी पाडाच आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. आणि हे घेणं गरजेचं आहे मित्रांनो. एकमेकांच्या गुणांमधून एकमेकांनी शिकणं गरजेचं आहे. काही तो बॅक टू बॅक चौकार येतोय का ऋषीच्या बॅटमधून. या सिटीज त्या डॉट बॉलच्या सांगतेनंतर निघालेला हा तिसरा चौकार. काय सुरुवात केली आहे, काय आक्रमण चढवलंय या ऋषीने. वेल प्लेड, वेल डन. अगदी म्हणतात ना, मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ असताना तुमच्याकडनं याच प्रकारची अपेक्षा आणि त्याच अपेक्षांवरती खरा उतरताना दिसतोय आपल्याला इथे ऋषी. आणि क्रिकेट म्हटलं दीक्षांत सर तर ऋषी वैद्य नावाचं वादळ टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. तो क्लासिकल गोरेगावच्या खेळाडू यांना आपण पाहिलं या ऋषी वैद्य सरांना. अगदी अलंग कार्पेट, ते नजाकत, बरे फटके कसे खेळावे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत सामना कसा घेऊन जावा हे ऋषी वैद्य सरांकडनं आपण पाहिलं बऱ्याच वेळा. तीच कामगिरी करताना ऋषी इथे दिसतोय. मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा सलामीला येऊन अगदी शेवटपर्यंत टिच्चून फलंदाजी करणारा हा ऋषी इथे मात्र छाप सोडताना दिसतोय. 3 चौकारांशी सांगाई धावसंख्या 12 झालेली आहे आतापर्यंत. आणि 12 चेंडूंचाच हा पहिला इनिंगचा खेळ असणार आहे. बघूया, कमबॅक केलाय सज्जनने. आणि म्हणूनच म्हणतात ना, मागाच्या चेंडूवरती जे काही झालं असेल ते विसरून जाणं गरजेचं असतं. आणि ते जर विसरून झालं गेला तरच तुम्ही पुढच्या चेंडूचा सामोरा कराल. ॲज अ बॅटर सुद्धा आणि ॲज अ बॉलर सुद्धा. बॉलरला तो जर मागच्या चेंडूवरती चौकार पडला असेल, षटकार पडला असेल तर त्याला तो विसरावं लागेल. कारण जे झालं ते झालं, पुन्हा थोडी येणार आहे. तुला जे पुढे होणार आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि म्हणूनच इथे मात्र कमबॅक सज्जनने केला. लगातार 2 चौकार ठोकल्यानंतर उर्वरित 4 चेंडू फक्त 5च धावा दिल्या या सज्जनने. धावसंख्याचा विचार केला तर 13 धावा. थोडासा ऋषी नाराज असेल. आणि सर दीक्षांत सर, मागाशी तुम्ही कॉमेंटेटर असताना जो एक प्रकार आपण पाहिला या मैदानावरती, त्या खेळाडूचं लक्ष नव्हता. तिथे जर रोहित असते, रोहित सर कॅप्टन असते तर काय बोलले असते, अरे भाई बगीचे में घूम रहा है क्या. तो त्यांचा फेमस डायलॉग सध्या आहे, खेळणे आया है क्या बगीचे में घुमने आया है. तशा प्रकारचा तो मगाशी त्यांच्याकडनं प्रकार मी पाहिला. त्याचं लक्षच नव्हता त्या खेळाडूचा. जर लक्ष असता तो झेल टिपला गेला असता आणि संघ विजयी सुद्धा झाला असता. मित्रांनो, एवढी मोठी स्पर्धा खेळायला उतरतो आपण, त्यावेळी प्रत्येक बारीक गोष्टीवरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं असतं. अशा प्रकारचा दिरंगाईपणा, अशा प्रकारचा आळस मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर तो निघून घेणं गरजेचं आहे. आणि उल्लेख मगाशी दीक्षांत सर तुम्ही सुद्धा केलात की गाव टू गाव क्रिकेट आजच्या घडीला खूप मोठ्या यशाच्या शिखरावरती आहे. मात्र मला तर असं वाटतंय सर की सध्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठमोठ्या लीग होतात आणि त्यानंतर हे गाव टू गाव क्रिकेट जे चाललंय ना, ते आपण जर विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेट आणि देश पातळीवरचं जे क्रिकेट असतं, जसं आपण रणजी सामने खेळतो, काही देशा अंतर्गत त्याच्या स्पर्धा होतात, तशा प्रकारचा जर म्हटलं गेलं तर हा क्रिकेटचा, टेनिस क्रिकेटचा खरा पाया आहे. आणि ह्या पायातूनच, इथूनच जी सुरुवात होती तेच तुम्हाला मोठ्या पडद्यावरती घेऊन जाते. म्हणूनच तुम्हाला प्रत्येक खेळाडूने गरजेचं आहे की मी आज ही सुरुवात करतोय, इथून सुरुवात करून करून मला मोठमोठ्या पल्ल्यांकडे गाठायचे आहेत. आणि या टेनिस क्रिकेटकडे जर विचार केला, तुम्ही प्रोफेशनली विचार केला तर आजच्या डेटला खूप पैसा या ग्लॅमर टेनिस क्रिकेटमध्ये आलाय. आज ISPL सारख्या स्पर्धेचं आयोजन आज गेल्या 2 वर्षापासून आपण पाहतोय आणि तिथूनच निघालेला सितारा करण अंबाला नावाचा KKRच्या डगआउटमध्ये पर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि म्हणूनच मित्रांनो, तुम्ही क्रिकेट खेळत असताना जरी ते गाव टू गाव असेल किंवा अगदी गल्ली क्रिकेट असेल, तरी तुम्ही ते एक विचार करा की ही माझी सुरुवात आहे, इथून मला त्या दृढ संकल्पयाने तिथपर्यंत जाऊन पोचायचंय जिथपर्यंत आजपर्यंत जे क्रिकेटर पोहोचलेत. दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका आणि चेंडू सीमा पार. 4 धावांनी संघाची धावसंख्या 22, बरोबर 23 धावा, माफ करा. जरी दुपारचं सत्र असलं, रखरखत ऊन असलं, एप्रिलचा हा महिना असला, तरी मात्र खेळणाऱ्या खेळाडूंची ऊर्जा कमी झाली का पहा मित्रांनो. प्रत्येक खेळाडू इथे आपल्या गावाच्या नावासाठी, आणि हे क्रिकेटच वेगळं आहे. या क्रिकेटने आतापर्यंत कोणाला झोपच दिली नाही. कधी एकदा तो रविवार येतो आणि सकाळी 5 वाजता उठून मी मैदानात कधी जातो असं होणार आहे आपण सगळे क्रिकेट वेडे.
दरम्यान थोडस मिनी हेलिकॉप्टर इथे पाहायला मिळालं होतं ऋषीच्या बॅट मधून, मात्र त्या हेलिकॉप्टरने टेकअप घेतला नाही. अलंग कार्पेट मध्ये सुरसुरत निघालेलं हे हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. धावा देऊन गेलं एक. या एका धाव्याने संघाची धावसंख्या 24. पुढे वळूया. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय अनिकेत. तर स्ट्राईकला आहे फलंदाज भाविक. दोन्ही सलामीरवीने अगदी चांगली सलामी दिली आहे. मगाचपासून पाहतोय सर, मगाच्या सामन्यामध्ये जर विचार केला तर या लिजेंड संघाच्या सलामीरने अगदी दोघांनीच सामना संपवला होता. जिथे रुपेश यांना आपण पाहिलं, त्यांच्या सोबत आलेला संघ साथीदार, त्यांना दोघांना मगाच्या सामन्यामध्ये पाहिलंय. तर एक दोन्ही संघ अगदी मातबर आहेत. दोन्ही संघ विजयासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार यात काही शंका नाही. आणि सध्या दोघांनी संघातील खेळाडूंना माहिती आहे ना, कारण हाच तो सामना आहे. इथे जर जिंकलो तर एक ट्रॉफी माझ्या घरी आज मी घेऊन जाईन, परंतु जर काही ते हरलो तर मी आज माझ्या संपूर्ण दिवसाचं नुकसान करून जाईन. म्हणूनच इथे मात्र तो थरार, तो थिलर, तो प्रेशर, तो इम्प्रेशन सगळं काही आत्ता पाहायला मिळेल. वार मिळतील पाहायला, पलटवार पाहायला मिळतील, आक्रमण पाहायला मिळेल आणि प्रतिहल्ले सुद्धा पाहायला मिळतील. क्रिकेटच्या मैदानामध्ये जरी बॅट आणि बॉलच्या मध्ये जरी युद्ध होत असलं ना, तरी मात्र खेळणारे खेळाडू या खेळाला मैदानामध्ये विसरून जातात. आणि हेच क्रिकेटची खरी रंगत आहे ना. जीवनामध्ये जशी बसलेली पंगत आणि मिळालेली संगत तुमच्या जीवनाची रंगत ठरवते, तशीच या खेळामधली सुद्धा रंगत जी आहे ना, ती एकमेकांमधील सामन्यांमधील बॅट आणि बॉलच्या मधील ते द्वंद्व, ते युद्ध यावरतीच डिफेंड असते. पहिली इनिंग संपले, 2 षटकाचा खेळ संपलाय. धावांचा विचार केला तर 29 धावा, 30 धावांचं लक्ष ठेवलंय. अर्थातच खामगाव क्रमांकाचा चषक या स्पर्धेला लाभलाय. आणि खऱ्या अर्थाने सर बघायला गेलं, एवढी मोठी हे सोहळे, एवढे मोठे कार्यक्रम पार पडायचे असतील ना, तर तुमच्या मागे असे आशीर्वाद दात्यांचा हात असणं गरजेचं आहे. आणि तेच काम आज आदरणीय नैनेशजी धोकटे सरांनी केलं. सर तुम्हाला अशीच बळ मिळो, तुमच्या पाठीशी अशीच तो श्री काळ भैरव देव उभा राहो आणि तुम्ही वारंवार अशाच प्रकारचे समाजकार्य तुमच्या हातून घडत राहो, हीच त्या काळभैरवांच्या चरणी प्रार्थना. नाणेफेकीचा कौल सुद्धा तुमच्या हस्ते होतोय. आणि अर्थातच मौंदे वर्सेस तेलंगे 2 संघ बलाढ्य आहेत. या आजच्या दिवसातील त्यांचा इथे मात्र श्री गणेशा होणार आहे. दुसऱ्या गटातील हे सामने असतील. आपल्या पहिल्याच सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये उतरतील. बघूया, एका बाजूला विचार केला साटलेवाडी संघ
सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलिस्ट कोण होईल याचं उत्तर हा सामना देऊन जाणार आहे. 12 चेंडू 30 धावांचा खेळ. तर खामगाव लिजेंड संघ मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर मैदानामध्ये येताना दिसत आहेत. खामगाव प्लीज 12वा खेळाडू या आणि नरवण संघ तुमचा सुद्धा 12वा खेळाडू या. मला माहिती आहे तुमच्यावरती सुद्धा प्रेशर खूप असणार आहे. तुम्हाला सुद्धा त्या डगआउट मधून आनंद लुटायचा असणार आहे सामन्याचा. मात्र या स्कोअर बुक मध्ये या इकडे, इथून आपण आनंद लुटूया. अतिशय दर्जेदार, अतिशय रोमहर्षक आणि अतिशय थ्रिलरवाला सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. कारण या सामन्याचं महत्वच तेवढं आहे ना. इथे हारणार तर तुम्हाला घरात जायला लागणार, इथे जिंकलात तर एका ट्रॉफीवर नाव कोरलं जाणार आणि म्हणूनच अतिशय अट्टीतटीचा सामना होईल. इथे मात्र उजव्या हाताच्या बॅटर्सना आता मात्र सुमित सर बघायला गेलं तर थोडा फायदा ठरणार आहे. कारण हवा वेगवान सुटलेली आहे आणि सरांच्या दीक्षांत सरांच्या याच्यामधून सांगायचं झालं तर वारा तिकडे मारा, काय तो शब्द होता सर, कायम आठवणीत राहील. गोलंदाजांना इथे मात्र कसबपणाला लावावं लागणार आहे. कारण एकतर खेळपट्टी पाटा आणि दुसरीकडे हा निघाला सुसाट वारा. या सर्वच विरुद्ध असणाऱ्या घटनांवरती जर तुम्हाला मात करायची असेल ना तर इथे मात्र त्या युक्त्यांचा, त्या क्लुप्त्यांचा आणि त्या बोटांचा वापर करावा लागणार आहे. म्हणतात ना, उंगलियों पे घुमाना, उंगलियों पे नचाना यहाँ पे होगा, वो कला आपके भीतर होनी जरूरी है. आज एक गेंदबाज के तौर पे गोलंदाजीवरती बघतोय ऋषी, स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय प्रतीक, तर नॉन स्ट्राईकला पाहतोय अनिकेत. दीक्षांत सर इथे मात्र सलामीवीर का चेंज केले आहेत ते समजू शकत नाहीत. मगाच्या सामन्यातले सलामीवीर मैदानामध्ये आलेत तर राजू दिसत नाही, रुपेश नाही दिसत आहेत. मगाच्या झालेल्या सामन्यामधले ते सामनावीर होते आणि त्यांना कुठेतरी त्यांनी मागे ठेवले. दोन्ही भावांच्या खांद्यावरती जबाबदारी ते सोपवली आहे खामगाव क्रिकेटच्या या संघाने. आपल्या संपूर्ण गावाचं आज ओझ वाहताना हे दोन्ही बंधू दिसत आहेत. अर्थातच प्रतीक आणि अनिकेत. बघूया 12 चेंडू 30 धावांचा खेळ आहे. काय करताय, चांगला फटका अलंबकार पेड येतो ही ते मिडविकेटच्या दिशेने. एक धाव निश्चित लिहिली असणार, परंतु काय करणार, क्षेत्ररक्षणाची चुकी नव्हती इथे. चेंडू अलगद अगदी मैदानावरती काही दगड छोटे लोटे पडलेले आहेत त्याच्यावरती आधून वरून गेलाय. मात्र बॅकअप असल्यामुळे वाचला गेला इथे चौकार. 2च धाव मिळतील. 2 धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. मात्र 2 धावा जशा घेतल्या तसे थोडेसे फलंदाज दमलेले पाहिलेत आणि म्हणूनच त्या लोकांनी मला वाटतं लिजेंड नाव दिलंय. आणि या लिजेंड म्हटल्यानंतर यांचं खेळाडूंचं वय जे असेल ना ते नक्कीच 35 पार असणार आहे. पुन्हा एकदा सिंगलचा इथे खेळ पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी. ज्या ठिकाणी हा ऋषी आज हात लावतोय ना त्या ठिकाणी अगदी पराक्रम करून दाखवतोय ऋषी. फलंदाजीला आला तिकडे मात्र काय षटकते, पहिला हाणामारीच्या षटकामध्ये धावा गोळा केला होता ह्याच ऋषीने. तोच ऋषी गोलंदाजीवरती येतोय आणि इथे मात्र समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवतोय. परंतु जखडून राहतील ते लिजेंड कसले, उगाच लिजेंड नाव घेऊन थोडी ना आलेत. लिजेंड तेव्हा बनतात ज्यावेळी त्यांनी आतापर्यंत महान काम केलेलं असणार आहे. खामगाव लिजेंड या नावाने खेळणारे हे खेळाडू इथे मात्र आज दाखवून द्यावंच लागेल की आम्ही लिजेंड हे नाव का लावलंय आमच्या संघाच्या नावासमोर. एक अवांतर धाव इथे. दोन्ही पंच इथे मात्र दोन्ही हात समांतर करतायत, इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे. मात्र सुमित सर वाईट साठी पंच जे वाईट साठी दोन्ही हात समांतर करतात त्यांचा एक आपण समजू शकतो की चेंडू हा खूप बाहेरून गेलाय. परंतु आऊट जेव्हा होतात तो आकाशाकडे का बोट वरतात की तो फलंदाज वरती गेलाय. असं कुठेतरी वाटतं ना की त्या इशाऱ्याचा अर्थ तसा असावा.
परंतु इथे मात्र लेगपाईचा 1 स्वरूपात धाव मिळते. चांगलं षटक पाहतोय ऋषीच्या माध्यमातून, धावा देत नाहीये. फलंदाजांना वारंवार इथे मात्र झगडावं लागतंय. परंतु लिजेंड आहेत, कमबॅक करतील, पलटवार करतील, नक्कीच करतील. धावांचा विचार केला, धावा झाल्यात 8 धावा. थोडासा कानमंत्र इथे दिला जातोय ऋषीला, परंतु हा कानमंत्राची गरज मला तरी वाटत नाहीये, कारण त्याने आतापर्यंत चांगलं केलंय. केवळ 8 धावा खर्च केल्यात आणि अशा प्रकारे तो चांगलं काम करत असताना कधी कधी कानमंत्र ते उलटे पडू शकतात. कारण काही खेळाडूंना किंवा काही माणसांना एक ती ऐकण्याची हे नसते, सवय नसते. बघा परिणाम बघा, चांगला जुडे तरी सांगत होता ऋषी, इथे मात्र हा अवांतर देऊन बसलाय. आणि म्हणूनच म्हणतात ना, कधी कधी जे चांगलं चालू असेल ना त्याला कधी कधी चालू देत राहायचं, तसंच चालू ठेवायचं. या एका धाबेने धावसंख्या 9. आता मात्र थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, फायदा काही घेता आला नाही. हाफ ट्रॅकर होता, परंतु त्याच्यावरती टायमिंग प्रॉपर झाला नाहीये. फलंदाज अनिकेतचा 2 धावा मात्र मिळत आहेत. कोणताही मोठा फटका जरी आला नसला ना तरी मात्र धावसंख्या जी आहे ती बरोबर राखली आहे. धावा झाल्या आहेत त्या 11. 6 चेंडू 19 धावांची गरज. बरोबर ना, 30 विन आहे ना. सामन्यामध्ये आता मात्र खरा थ्रिलर इथे जमलेल्या प्रेक्षकांच्या पाहण्याला मिळालाय. नव्यांना आता मात्र डोळ्यांचं पार न फेडणारा सामना नक्कीच तो आलाय. आणि म्हणतात ना सर की एकतर्फी जर सामने झाले तर त्या स्पर्धेला खरी रंगत येत नाही. मात्र आज मात्र इथे तो पहिला सामना येऊन ठेपलाय प्रेक्षकांच्या भेटीला. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना, ज्यांना कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी थोडा वेळ क्रिकेट पाहणं थांबवा. कारण इथे मात्र सुरुवात होते त्या थ्रिलरला, सुरुवात होते त्या थराराला, जिथे मात्र 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन्ही संघातील खेळाडू इथे मात्र जीवाचं रान करतील यात काही शंका नाही. का आम्ही या स्पर्धेमध्ये तब्बल 5,000 रुपयाची एंट्री देऊन दाखल झालोय ते असेच नाही, म्हणून प्रयत्न दोन्ही बाजूनी होणार. नक्कीच यश मात्र कुठल्या तरी एकाच पारड्यामध्ये जाईल यात काही शंका नाही. मात्र जे मैदानाच्या आतमध्ये युद्ध होणार आहे ना ते मात्र तुल्यबळ धावणं गरजेचं आहे. बॅट आणि बॉलच्या दोघांमधील हा चाललेला रुसवा फुगवा इथे मात्र बघूया कोणत्या बाजूने झुकतोय. नक्कीच नक्कीच तुमचा प्रश्न सर अगदी योग्यच आहे. कोण मगाशी ते तुम्ही गाणं लावलं होतं की जाऊया डबल सीट लांब लांब, खऱ्या अर्थाने बघूया तो कोण खेळाडू घेऊन जाईल आज आपल्या गर्लफ्रेंडला. पण नक्कीच जर लग्न झालेलं नसलं तर ठीक आहे, पण जर समजा लिजंड खेळाडू इकडे उभे आहेत ते सुद्धा म्हणतील त्यांचंही लक्ष आहे सायकलवरती. या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने आकर्षण ही सायकल. चलूया वळूया. 6 चेंडू 19चा थरार. पहिला चेंडू जोरदार प्रहार. किती धावा मिळत आहेत बघूया. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव दिली जाईल का नाही, थांबवलं गेलंय. चांगला टेक आणि तितकेच चांगलं फेक सुद्धा पाहायला मिळाली. एकावरती समाधान मानावं लागेल इथे मात्र अनिकेतला. बरोबर ना, अनिकेत इथे स्ट्राईकला येतोय प्रतीक, माफ करा अनिकेत. थोडस मला सहकार्य करा मित्रांनो, खेळाडू माझ्या अनोळखी आहेत. पुन्हा चाललाय भावी. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. काय मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? येस इट इज. प्रतीकच्या बॅट मधून निघालेला आर आणि पार षटकार. येस दिसे. मी या षटक सुरू व्हायच्या अगोदरच बोललो होतो ना, ज्यांना कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी थोडा वेळ सामना पाहणं थांबवा. त्या थराराला त्या थ्रिलरला सुरुवात झाली आहे. इथे मात्र अनिकेतने तो षटकार चढवलाय, रंगत वाढवली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. धाव मात्र 1 देऊन जाईल भाविकांना. इथे मात्र पांडुरंगाच्या त्या आपण भाविकांना पाहतो तशा प्रकारची इथे सुरुवात खेळी करावी लागेल. इथे तशा प्रकारची कामगिरी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल मित्रा भाविक. 3 मध्ये 3 चेंडू 11 धावा. स्ट्राईकला प्रतीक.
समोर आहे गोलंदाज भाविक. हा चेंडू जोरदार फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर बाहेर. येस इट इज, जातोय सीमा पार, येतोय षटकार. येस डीजे. खूप गरज असते तेच इथे दाखवून देताना खामगावचे लिजेंड प्रतीक आणि अनिकेत. बोलतात ना बुडा शेर बुडा हुआ तो क्या हुआ, वो शिकार करणं थोडी ना भूलतंय. तेच करून दाखवताना इथे मात्र प्रतीक आणि अनिकेत दोन्ही भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालताना. पहिलं षटक पाहिलं 11 धावांचं होतं, मात्र इथे खराब गोलंदाजी भाविकची. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. काय इथे थ्रिल ट्विस्ट अजून येतंय, काय झेल होतोय. येस इट इज टेकन. पुन्हा इथे थरार वाढलाय, पुन्हा प्रेशर वाढलाय. इथे मात्र प्रतीक क्षणी बाद झालाय. नाराज होतोय आणि का नाही नाराज होणार, त्यालाही माहिती आहे की मी अगदी शेवटच्या क्षणी इथे मात्र संघाची साथ देऊ सोडून निघालोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बरोबर, एकच. सध्या IPL मध्ये तर कायमच पाहायला मिळत आहेत, मात्र विरारच्या कोपरी नगरीमध्ये इथे मात्र खनगर चषकामध्ये पाहायला मिळतोय हा थरार. आणि का नाही पाहायला मिळणार सर, कारण हा सामनाच त्या पद्धतीचा आहे ना. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे की इथे जर जिंकलो तर मात्र 1 ट्रॉफी माझ्या घरी जाईल, पण जर हरलो तर मात्र त्या 5,000 पाणी सोडून जावं लागेल ते लागेल. आजच्या दिवसाचा लॉस तो लॉस. आणि शेवटी मित्रांनो प्रत्येक जण खेळण्यामध्ये उतरतो तो जिंकण्यासाठीच ना. बघूया शेवटचा चेंडू भाविक घेऊन निघतोय. समोर नवीन बॅटर सज्जन. काय होतंय, बोलताच प्रकारचा चेंडू इथे मात्र धाडलंय इथे मात्र बिघडवलंय. अरे भाविक तू काय केलंस. शेवटचा चेंडू नवीन आलेला फलंदाज त्याला दिलास तू गिफ्ट. फुलटॉसचा प्रकार चेंडू आणि चेंडू सीमा पार षटकार. यस डीजे.